तुमचं ठेका आहे का? नाही, डेप्युटी इंजिनियर दोन कामं करतात. तुम्ही आयजीनं सांगायला ते एसीनी उद्यापर्यंत जरी आले तुमचाही एक प्रतिनिधी आपण उसगावला बसून म्हणजे मग लोकांना मी जायला सांगू. तुम्ही नाही म्हणजे तुम्ही नाही एक्झिक्युटिव्ह पण नाही सर कारण कोणाचं सांगितलं याचा कंप्लायन्स झालाय का? मग याच्याशी काय बोलायचं? 13 जुलैचं पत्र आहे. 25 जुलै आजची तारीख किती? 25 ऑगस्ट आहे का? 25 जुलैपर्यंत तुम्हीच मध्यस्थी करता. SP साहेब जर जबाबदारी घेत असतील ना यांनी तर सांगावंच आपल्या वतीने SP साहेबांना SCचा नंबर देऊ नाहीतर एक पोलीस तिथे पाठवा म्हणजे त्यांच्यावर. तुम्ही कुठून येता रोज? प्रॉपर जवळ मी इथे वाढत तुम्ही या रस्त्यावर गेलात कधी? कधी किती बोलत जातं? तुमच्या कंबर शिल्लक राहते का? मग रस्ते अनेक खराब असतात. हा सतत खराब आहे. याच्यावर खर्च झाला नसता तर तो भाग वेगळा. 11 कोटी रुपये खर्च झाले. आजचा आराखडा कुठे 60 कोटी 88 लाखाचं परत नवीन आराखड्यामध्ये हे केलं, आराखड्यामध्ये घेतलेलं, बरोबर ना? मग एवढे कोटींनी तुम्ही पैसे खर्च करणार आणि रोज लोक मरणार. काय अवस्था आहे? तुम्हाला थोडी तरी हे वाटायला पाहिजे ना. या रस्त्यावर झालेल्या दुरुस्तीच्या खर्चाचं आहे का? एका जागी आहे? आम्हाला तुम्ही लिहून दिल्यानंतर 1 कोटी 48 लाख रुपये तुम्ही काढून दिले. मग आम्हाला लिहून देताय की तुम्ही की आम्ही त्या ठेकेदारांची बिलं काढणार नाही. हो, त्यानंतर 1 कोटी 48 लाख आता पूरग्रस्ताची मदत बनवणार 70 कोटीचा बनवला परत दुरुस्तीसाठी. वाडा म्हणजे एवढी आंदोलनं होऊन रस्त्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती नाही आणि तुम्ही कोटींनी बिलं काढताय. 1800 शेअर चालतो तो मंजूर मनोहर 1800 शेअरचं त्याच्यातच हे काढत आहे. कायमस्वरूपी दुरुस्ती कायमस्वरूपी कशी असेल? रस्ता होऊन जाईल ना त्या रकमेत, दुरुस्ती कशाला करावं? RCC जेवढी बसेल तेवढं RCC करायचं असं त्याच्यामध्ये दुरुस्ती म्हटलं. दुरुस्ती परमनंटसाठी कायमस्वरूपी परमनंट 68 कोटीमध्ये 60 कोटी 88 लाखात होईल. नाही पॅचेस
जे आहेत नेहमी डॅमेज होणार आहे, गावाची ठिकाणं वगैरे आहेत ते 200 मीटर 300 मीटर जे आहेत त्याचेच ते ही कल्पना फार छान आहे. गावाच्या ठिकाणी नेहमी खराब होणाऱ्या रस्त्याच्या भागात कॉन्क्रिटीकरण घेण्यात आले आहे. म्हणजे RMC प्लांट व्यवस्थित चालण्याची व्यवस्था केली आहे. मी परवा भाषाला गेलो होतो असा म्हणजे मोखाड्याहून 35 किलोमीटर. तिथे सुद्धा गाव आहेत ना, त्याचे वाहन एक चुकून कधीतरी वाहन येते कॉन्क्रिटीकरण. तुम्ही गावाच्या ठिकाणी पॅच मारणार, गाव सोडल्यानंतर खड्डे काय? बाकीचं ते त्या डांबरावरून डांबरी रस्त्यावरून कॉन्क्रीटकडे जायला आणि कॉन्क्रीट करून डांबरी रस्त्याकडे जायला किती टायर करावं ते कट होतं. कल्पना फार छान आहे. म्हणजे डांबर प्लांट आणि RMC प्लांट दोन्ही व्यवस्थित चालू आहे. हे पार्टनर असतात बघ त्याचे, हे लोक सगळे पार्टनर. म्हणून मला ते खरं म्हणजे PWDचा पगार यायला नको त्यांनी. प्रत्येक ठेकेदारामध्ये पार्टनर आहेत बस. बरोबर आहे ना बस? नाही तुझ्या प्रॉपर्टी चौकशी करायची. कुठेच वेगळी काम केलं नाही कोणामध्ये. हे सटपाळ हॅलो मग या लोकांना घेऊन मंत्रालयात यायचं का? तेही करू शकतात लोक. तुम्ही नाही तुमच्या AC ला घेऊन यायचं. जर मी तुम्हाला त्यांच्या वतीने सांगतो, उद्या सकाळी AC जर आले नाही तर आता सुद्धा इथून उठणार नाही, मी सुद्धा बसून राहणार इथे. तुमचं पत्र आहे 25 जुलैपर्यंत सर्व खड्डे वगैरे भरून दिले जातील. 25 ऑगस्ट झाला, त्यामुळे तुमच्याशी बोलायचं नाही. आता AC ला घेऊन यायचं. तुम्ही सांगा संख्या साहेबांना शब्द काय त्यांच्याकडून. उद्या 11 वाजता साहेबांनी भाऊंकडे याला उदगावला. नाही आपणच इकडून घ्या. तुम्ही सकाळी 9 वाजता या इकडे आणि तुमच्या AC ला पण घेऊन या. प्रॉब्लेम होईल ना. नाही तर हे आणि आणि जबाबदार जवळच्या तुम्ही राहणार नाही ऑफिसला त्याला. जाणार. पहिले सांगतो मी तुम्हाला. हॅलो आता हां खड्डे जर भरले नाही तर संबंधित ठेकेदारांना हे जवळचं ऑफिस आणि हे ऑफिस तुमच्या मदतीने आपण बंद करेल. हे प्रॉमिस द्या. मी लोकांना जाणतो तुम्ही आणले PWD आणि आम्ही बघून घेऊन काय करायचं. मोडतोड झाली, तोड झाली, फटके मारणे कोणाला आमची जवळ द्या. बरोबर आहे की नाही? कायदा हातात येत ना आमची जवळ. पण आम्हाला यांच्याशी बोलायलाही द्यायला पाहिजे. यांना कशाला प्रोटेक्ट केलं. यांची ना अशी रस्त्यावरून भिंड काढली नाही तर त्या खड्ड्यातून चालत जायचं. मुख्य रस्त्यावर नाही चालायचं, खड्ड्यातून चालायचं. बाळंतीन बायांचं काय होत असेल, गरोदर महिलांचं काय होत असेल, आजारी लोकांचं काय होत असेल. मी आणि कल्पेश त्या दिवशी गेलो. मी साहेबांना पण सांगितलं, मुंबईमधलं एक कुटुंब होतं, 2 महिला होती, 2 मुलं होती आणि ते ड्रायव्हिंग करत होते. त्या किनई पाड्याच्या जवळ गेल्यानंतर की त्यांना तो अंदाज आला नाही, नवीन होती ती गाडी होती. ती खड्ड्यात गेल्यावर वरचे टायर उचलले 2. आम्ही पटकन गाडीतून उतरलो. पहिल्यांदा पोरांना आणि ती उडी रडत होती, घाबरली ती. त्यांना काढलं बाहेर. नंतर ती गाडी दाबून त्याच्यामध्ये खड्ड्यात दगडी टाकल्या आणि ती गाडी लोटून आणि आम्ही बाहेर. तुम्ही आम्हाला लेखी दिल्यानंतर किती ठेकेदारांवर तुम्ही दाखल केलं? ते ठेकेदार आहेत का कोणी? हां, ठेकेदार किती आहेत? यांचे ठेकेदार पैसे घेऊन फिरतात का? ते जास्त ठेकेदार भेटले. नाही, दोघे तिघेच आहेत. जय भारत इंटरनॅशनल नाही का, जिजाऊ. आपल्याला किती लोकांना
अटक करणार तुम्ही. भरला का एखाद्या तरी ठेकेदारावर तुम्ही नोटीस तरी काढली का? हो बरं सर तुमच्याशी बोलतो. काढली का नाही काढली? म्हणजे तुमच्याकडं जी आंदोलनं भाऊ इथे झाली यांनी एक हा फॉर्मॅट बनवून ठेवला, फक्त वरचं नाव बदलायचं. मग सेनेचं असेल तर सेनेच्या तालुका अध्यक्ष टाकायचे, श्रमजीवीचं असेल त्यांना तर सवय झाली आहे अशी हा. पत्र देत राहायची, पत्र देत राहायची. लोक सहन करत राहतात. आणि यांना माहिती आहे ना की लोक बसून 4 वाजेपर्यंत बसतील, 5 वाजेपर्यंत बसतील, नंतर निघून जातील. 2:30 वाजता ते फोन करून पोलिसांना कळवतात कोर्टात. एक साहेब बरोबर का? त्यांनी जन पछाडलं यांच्या अधिकाऱ्यांना फोन करायला. कारण अहो तुम्हाला आता भाऊ आहे, मी काय बोलू तुम्हाला? हा? काय म्हणतात? किती वाजता? माझ्याकडे तुमचा कॉल आलेला आहे ना. पण तुम्हाला मॅनर्स नावाची गोष्ट आहे की नाही, की तुम्ही कोर्टात जाता. हे कोर्टात नव्हते गेले भाऊ, कुठे बोलतात की नाही. तसं मंत्रालयात नसतात लग्नाला. आणि हे कोर्टात गेले सांगतात, पण तुमची जबाबदारी नाही पोलिसांना कळवायची, आम्हाला कळवायची की बाबा आम्ही नाही. मग इथे लॉ अँड ऑर्डर झाली, मग आमचं आणि बेग साहेबांचं त्या मॅडमचा आमचा काय वाद आहे? गुंड मॅडम ते बिचारे आहे तुमचंच कारण हे सगळे जे आहेत ना पीडब्ल्यूडी धंदा आहे, अधिकाऱ्यांपासून सगळ्याचा धंदा आहे. तुम्ही आज जे इथे बंदोबस्त असताना तुम्ही पीडब्ल्यूडीला चार्ज करणार का नाही करणार? आज 5 PI आले का आपल्याकडे, नाही करणार चार्ज? सगळे स्टाफ घेऊन आले. अगदी विक्रमगड, आपण संरक्षण दिलं कोणाला लासा, आपण चार्ज घेतो नाही. जव्हार, याला मोखाडा. संरक्षण द्यायचं काय कारण नाही? हे सरकारी अधिकारी नाहीच आहे, ते त्यांचा पगार नाही ना चहा पाण्याने. हे ठेकेदाराच्या पेरोलवर आहेत सगळे. एक खड्ड्यात दगड न टाकता बिलं करतात. बोला तुम्ही कुठल्याही पीडब्ल्यूडीच्या ऑफिसमध्ये जा, सामान्य माणूस दिसेल का बघा कधी? दिसतो कधी? फक्त ठेकेदार. हे एक काम नाही करत स्वतः. शासनाने संरक्षण द्यायलाच नको. यांनी यांच्या संरक्षणात पैशांनी खर्च पोलीस पाहिजे, बिल तुम्ही उपाशी तपाशी राहायचं, यांचं संरक्षण करायचं. यांनी फक्त पैसे घ्यायचे. आज बिचारे इथले पोलीस काही वडापाव खाल्ले आमच्या जोडीला, आम्ही काही वडापाव खाल्ले, पोलिसांनी पण खाल्ले वडापाव. इथून ते गेले तर परत इश्यू तयार होतो. ज्या दिवशी यांचं पोलीस संरक्षण नाही ना या ठिकाणावर हे तुम्ही भ्रष्ट लोकांना संरक्षण करा. तुम्ही सांगता परत जबाबदारी तुम्ही घेतली आहे, म्हणून मी माझ्या घ्या ना, बोला ना काहीतरी यार. तुम्ही हे घ्या ना. बोलतो नाही. 11 वाजता उचलायला जर आले नाही, यांचा पोलिसांचा एक प्रतिनिधी आहे. हे पण जे वर्तमानपत्राचे पत्रकार आहेत ते पण येतात, त्याचा एक प्रतिनिधी आहे. जर 11 वाजता नाही आलं तर तुमचं भाड्याचं ऑफिस आणि दबाचं ऑफिस तुम्ही उघडायचं नाही. आणि उघडलं तर पोलिसांनी मध्ये यायचं. हे दोन्हीकडले प्रमुख आहेत. सगळं झालं तसं कोणून सगळं झालं. बोलतो बरोबर आहे, कसं बोला. तुम्ही आता याला बोलवा. लावा ना फोन. येतो लावा ना फोन आता तुम्ही. चार्जिंग नव्हतं. एसी फोन बंद करून बसले का? सगळे फोन पण जातात ना कसे. मला चांगले जातात. बंद करून बसले. कुठल्या कुठल्या बोललंच नाही पुढे काय. नशीब यांचा फोन दिला त्यांच्याकडे नसेल म्हणून त्याने उचलला. उचलत नाही. फोन बंद होऊन असेल. यांना म्हणजे वाटलं आम्ही बघा आमच्या दृष्टीने क्लिअर करू. असंच जायला सांगू का? फोन मागवा, कोणी पेटवलेले एकीकडे. एसीचं काय? एसीशी काय पडणार? बोलता येईल आपल्याला. तुम्ही बोलू शकता एसीची? बोलू शकता.
कसं बोलते एक्झिक्युटिव्ह साहेबांशी बोलतो सर ते काय काय बोलणार. एक्झिक्युटिव्ह साहेब बोलले आता ते द्या तुम्ही लिहून येस नको. ते बोलते ना सफळते द्या पोलिसांना लिहून त्याला एसीला विचारा मी लिहून देऊ का एक्झिक्युटिव्हला विचारा पोलिसांना लिहून काय द्या. पाहिजे लिहायला काय पाहिजे का काय पाहिजे नाही नाही बोला. तुम्ही सांगताय ना की 1 रुपया खर्च न करता दिले जातात यांच्या 11 कोटीमधलं 3,48,00,000 एक बिल असेल की यांनी 1 रुपयाचं दगड खरेदी केलं आणि त्याच्यात कोण बघणार यांचं आता आपण काम चालू आहे त्याला मंजुरी आहे तुला सांगू एक मंजुरी नाही हे आता काय करणार या 60 कोटी 88 लाखामधून करतो आणि काम होणार समजा 2 कोटीचं 15 कोटीचं बिल बनवणार त्याला मंजुरी नाही मान्य ना काही नाही आता काम चालू आहे ते सांगावं ना माझ्यासोबत त्याची हिंमत काय करतो पाहिजे घरगुती मंत्रालय एक एवढा सावळा गोंधळ जे आता आपल्याला काम चालू आहे ते काम मंजूरच नाही आहे कितीचं काम असणार आहे इन्स्ट्रुमेंट काय आहे क्रमांक काय काही नाही तोंडी सगळे व्यवहार चाललाय तोंडीचं हे झालंय. चुकीचं बोलतो का सगळं चाललंय असं तोंडीच चाललंय कोटीची कामं 15 कोटीची 20 कोटीची कामं तोंडी चालतात एवढं चांगलं सरकार आहे आपलं PWD गतिमान एका गावामध्ये PWD एका गावात मी बोलतो ना द्या ना निवडणुकीला 5 कोटी रुपये खर्च केले एका गावात आणि ब्रिज असा आहे इथं असा रस्ता येतो तो सुद्धा रस्ता म्हणजे काय गल्ली इथे मोठा रस्ता पूल बांधून ठेवला आणि पलीकडे शेत आहेत सगळी तू विचारलं की हा रस्ता ते तिथून रस्ता येणार आहे आधीच खड्डा म्हणजे शेत आहे म्हणजे इतक्या की उडी मारून खाली जायला लागेल पण ब्रिज नेऊन ठेवलं एका घराच्या समोर यांचं दुसरं डिव्हिजन आहे इलेक्ट्रिक डिव्हिजन आदिवासींचं नाव हाय मास्क लाईट असतो 50-60 फुटावर उंच असतो का तो एक आणि त्याच्या बाजूला 2 हाय मास्क लाईट 3 जागा एक ढोकळं देते एक घर देते पिळून दे उद्या मला रिक्री राजूच्या जवळच उद्या सगळ्या डिटेल रिपोर्ट आहे PWDचे डेप्युटी इंजिनियर जिल्हा परिषद डेप्युटी इंजिनियर BDO ला अध्यक्ष तुम्ही जाऊन सगळे तो आज ते उद्या ते तसं केल्याशिवाय काही सगळं नाही आता जे चाललंय ना तसं केल्याशिवाय काहीच आणि कोणीच करणार नाही यांच्याकडून कोणी माहिती घेतली किंवा असं हे केलं की त्याला डायरेक्ट खरेदीच खरेदी करतात करू माझ्याकडे माणूस पाठवला होता एक चुकीला घरी आला गप्पा बिप्पा चांगल्या मारल्या निघताना उठला तो का कशासाठी तुमच्याकडे त्याचा खर्च झाला म्हटलं आमच्या लोकांना पैसे द्यायला लागत नाही शेत आहे शेत आहे ते गमत अशी आहे की हे त्या शेतचं घर त्याच्या घराकडे जाणारा रस्ता इथे हाय मास हा काथोडपाडा हा इथून एक रस्ता इथे आहे मास हा पाटीलपाडा तुम्ही विचारलं काथोडपाडा आणि पाटीलपाडा काथोडपाडी त्याच्या वडिलांचं नाव काथोडपाडी घ्याल तर फोन चालू एक्झिक्युटिव्ह साहेबांनी केलं बोलतायत. दोन्ही पेसाची गावं कमाल आहे. आंधळे झाले ते कुठे फिरतात. काय झालं तुम्ही हातावर हात नका देऊ ते बोलतायत एक्झिक्युटिव्ह साहेबांना फोन केला AC साहेबांशी बोलतायत कोणाला एक्झिक्युटिव्ह साहेब AC साहेबांशी बोलतायत
मग तुम्ही संख्या साहेबांनी काय सांगितलं एक्झिक्युटिव्ह साहेबांशी बोललो. सत्ता साहेबांशी बोलू ते येत आहे ते येत आहे. हां ते बोलले ना मग जाऊ पण बोलले. आता एक्झिक्युटिव्ह साहेब एसी साहेबांशी बोलतो हां त्यांना बोलायला सांगा ना, नाही तर तुम्ही डायरेक्ट बोला काहीतरी. साहेब बोलतायत, हा एक्झिक्युटिव्ह साहेब बोलतायत त्यांच्याशी. तुम्हाला लेखी द्यायचंय पोलिसांना. आम्हाला तर दिला बाबा आता लेखी सगळं त्यांना द्या आम्हाला दिला आता लेखी आता आपल्याला त्यांना नाही 70 लोकांना एक लेखी दिली त्याही. 3 वर्षात 70 लोकांना एकच लेखी दिली. आपण त्यांचा विक्रम आहे. हा? हा, हे बदलतात ना मग. हा, वरचं बदलायचं. सगळं दुसरं मॅडम सगळं तसंच आहे. मग आता जे काम चालू आहे त्याचं बिल कसं काय काढणार? मंजुरी काहीच नाही आता. त्यात एक हो पण मी काय समाजसेवा चालली का आता? ही चालली ती समाजसेवा आहे का? म्हणजे तुमचे 60 कोटी निघावेत आम्ही तर समजलं आहे. का हो, समाजसेवा? हो साहेब, समाजसेवा. बोला सर. म्हणजे हे आता 15 कोटीचं बिल काढलं त्याला काहीच मंजुरी नाही, काय नाही हे ठरवणार तेवढे पैसे काढणार हे सांगतो. बोललो ना सर्वत्र सगळे कागदपत्र आहे एकीच्या तात्काळ म्हणजे इतर ठिकाणी कागद तरी असतात एक्झिक्युटिव्ह तिथे फक्त आहे. तुला काही माहिती नाही. म्हटलं बोलतो या चर्चा कर. म्हटलं चर्चा काय करायची? तुमच्याकडे काय माहिती नाही. ते 11 कोटीबद्दल तुम्हाला काय माहिती नाही? ते मला काहीच माहिती नाही. बोलतो कामाची विभागणी आहे, तुला माहिती नाही. आपल्याकडे कामाची विभागणी आहे. एक्झिक्युटिव्ह पैसे खायचे आणि यांनी शिवाय वाटप करून घेतले. हे तर डेप्युटी नाही आहे. त्याला काय बोलण्यात नाही, मी तुला डेप्युटी नाही याचा अर्थ असा आहे की याला सांगते त्यावर सहाय्य करायचं. एक्झिक्युटिव्ह संघ काम करेल.